जे काही आहे ते मला खबर इकडनं एक इकडनं एक इकडनं एक खबर येते. त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये. एकच आकडा नाहीये त्यांचा. मधीच ते 19 लाख म्हणणार, मधीच ते 20 लाख म्हणणार, मधीच ते आता 10 लाख म्हणणार, असा त्यांचा आकडा. डान्सर गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. गौतमीने पत्रकार परिषद घेत पीडित कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. तिने सांगितले की पीडित कुटुंबियांनी माझ्या मानलेल्या भावाकडे तब्बल 19 ते 20 लाख रुपयांची मागणी केली. मी त्या लोकांच्या थेट संपर्कात नाही, पण माझ्या ओळखीच्या लोकांमार्फत ही माहिती मिळाली, असा गौतमीचा दावा आहे. गौतमी पुढे म्हणाली, त्यांचा आकडा ठरलेला नाही. कधी 19 लाख, कधी 20 लाख, आता 10 लाख म्हणत आहेत. माझ्या भावाकडेच पैशांची मागणी करण्यात आली. मी चूक नसतानाही माझी बदनामी होत आहे आणि मला दोषी ठरवले जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलिसांमधील फोन संभाषणाबाबत विचारले असता गौतमी म्हणाली, मी सांगू शकत नाही ते योग्य होतं की नाही, पण जेव्हा दादांनी फोन लावला तेव्हा पोलिसांनी अत्यंत सभ्यतेने विषय स्पष्ट केला. कदाचित त्यांना सगळी माहिती नसावी. आपल्या भूमिकेबद्दल स्पष्ट करताना ती म्हणाली, मी देखील गरिबीतून वर आले आहे. मदत करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून अनपेक्षित प्रतिसाद मिळाला, त्यामुळे जाणं टाळलं. मात्र जेव्हा माझ्यावर आरोप लावले गेले तेव्हा मी शांत राहू शकले नाही आणि आज सर्व स्पष्ट केलं. गौतमीने पुढे सांगितले, मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रे दिली आहेत. पोलिसांनी तपास केल्यानंतर हे स्पष्ट झालं की मी घटनास्थळी नव्हते. तरीही माझ्यावर दोष टाकला जात आहे. मी चुकीची नसल्याने माघार घेणार नाही.